नमस्कार मंडळी. तर आपण आज येथे सगळ्यांची आवडती फेवरेट अशी बटाट्याची भाजी करणार आहोत. ही बटाट्याची भाजी आपण डोस्याबरोबर नेहमीच खातो, चपातीबरोबर पण खूपच छान लागते. या बटाट्याच्या भाजीचा आपण पराठा देखील बनवतो. तर सगळ्यात अगोदर आपण कांदा हा बारीक कट करून घेतला आहे अशा पद्धतीने. आता बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेतले आहे. इथे मी 3 बटाटे वापरले आहेत मोठे मोठ्या आकाराचे. याचे सगळे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. तुम्ही म्हणाल आता बटाट्याची भाजी तर खूपच सोपी आहे बनवण्यासाठी, याचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बनवला आहे. तर काय झालं, माझ्या मुलीला एकदा बटाट्याची भाजी बनवायची होती, तर तिला कळतच नव्हतं की कशी बनवायची. मी म्हटलं चला आपण हा व्हिडिओच बनवूया, म्हणजे तिलासुद्धा मदत होईल. तर बटाट्याचे सगळे साल काढून झाले. आता मी हे सुरीने बारीक बारीक करून घेते आहे. तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करू शकता. भाजीसाठी मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेते आहे मिक्सरला. यामुळे भाजीची चव खूपच छान लागते. कढई गरम करायला ठेवली गॅसवर. त्यामध्ये तेल घालून घेतले. जिरी आणि मोहरीची फोडणी घेतली छान तडतडून. नंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला. कढीपत्ता छान तडतडल्यानंतर यामध्ये मी बारीक कट केलेला हा कांदा घालून घेतला. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचा आहे. छान असा परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आहे. 1-2 मिनटासाठी परत हे छान असं परतून घ्यायचं आहे. मिरची आणि कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. एक अर्धा चमचा मी यामध्ये हळद पावडर टाकली आहे. हळद पावडरसुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. सगळी कांद्याला ही मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण बारीक केलेले बटाटे टाकून घ्यायचे आहे. छान असे आपण परत एकदा मॅश करून घेणार आहोत कलथ्यानेच. एकदम जर हाताने स्मॅश केले तर खूपच बारीक होतात बटाटे. जर आपण सुरीने कट केले तर छान असे थोडे थोडे राहतात, अर्धे अर्धे. मस्त लागते बटाट्याची भाजी. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. परत एकदा मीठ चांगलं ह्या भाजीमध्ये परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. यामध्ये आता कोथिंबीर भरपूर अशी घालून घ्यायची आहे. कोथिंबीरमुळे मस्त लागते बटाट्याची भाजी. खूपच चवीला छान लागते. ही बटाट्याची भाजी तुम्हाला जर येत नसेल तर करून बघा. खूपच छान तयार होते. भाजी ही आपली तयार झाली आहे. भाजी मी आता ही प्लेटमध्ये सर्व करते. माझ्या पद्धतीची ही भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा. डोस्याबरोबर, चपातीबरोबर खूपच छान लागते. तर ह्या बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. ही भाजी खाण्यासाठी तुम्हाला डोसा तर बनवायलाच लागणार. तर डोसा कसा बनवायचा हा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या खाली देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा. त्यामुळे तुम्हाला डोसाही पटकन बनवता येईल.